बाबूसाहेब डबल नाही आता चालू झाली. बघूया आपल्या संघासाठी किती योगदान देतात ते. पुन्हा एकदा संघासाठी पहिला आणि वैयक्तिक कोणतरी पहिलं षटक घेऊन ते विनय लाईन महाराष्ट्रातील सुशील भोगर यांना पाहूया. आणि सुंदर आणि देखील स्वरूपात 2 रन. मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो तिथे दोन्ही पंचांना आलो दुसरा कोणतरी बसवा. आतापर्यंत चौथी नंबर आली तुमची. आता भांडायची ताकद बी राहिली नाही. म्हणजे यायला लागली. प्रणय गडशी त्या दोघांना रिटर्न करून तुम्ही जावा तिथं. अंपायर डिसिजन आता काय किती रन आहेत? 1-1. चला 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 चालू होत्या मॅच. आमच्या अंपायरच्या चुकीमुळे झालेल्या डिसिजन आमचा मस्त डिसिजन, त्यामुळे पुढील संघासाठी 2 धावा दिल्या आहेत. चला पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर येतात ते विनय लाईन, बॅटिंग लाईनवर असते सुजित बुधर. पुन्हा एकदा सुंदर असं आणि सुंदर असं पाहिलं सर्वेश कदम यांच्याकडून. सुंदर असं रक्षण संपूर्ण टीम त्यांना. पुन्हा एकदा विनय लाईन सुंदर असं पाहूया 2 रनसाठी. सुंदर असं बॅटिंग अलेक्स एक अष्टपैलू खेळाडू, त्याची ओळख आयकॉन प्लेअर म्हणून ओळख जाते असा सुजित बुधर. पुन्हा एकदा सुंदर असं प्रदर्शन पाहूया. पुन्हा एकदा 2 रनसाठी. इकडे हलवशील अंपायर चौका. सुंदर असं मारलं, सुंदर असं पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरनंतर 1 विकेट 1 बाद 10. पुन्हा एकदा अलेक्स खेळायला लागतो. अथर्व संघासाठी पहिलं दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक सर्वेश कदम महाराष्ट्र. सर्वेश कदम आपला संघातील पहिला षटक असताना साहिल बुधर यांना सुंदर असं चेंडू पाहूया आणि 2 रनसाठी जातोय तो मारला. सर्वेश कदम टॉप ओव्हर द विकेट महाराष्ट्राचे साहिल बुधर. सुंदर असं मारला आणि पुन्हा एकदा 2 रनसाठी. लगातार बॅटिंग मधून कौशल्य दाखवताना साहिल बुधर बबल्या चौका. काहीच महागड असं षटक सर्वेश कदम यांचं. सुंदर असं मारलं बघा. पुन्हा एकदा 2 धावा. चार 20 बिना चप्पलचे फिरते गरमीत नाही. काठी काढा एक चिमटी. पॅन्ट बंद घेताना साहिल बुधर अथर्व यांना पुन्हा एकदा आणि चोरटी धाव घेताना साहिल बुधर. संपूर्ण संघाची जबाबदारी घेऊन आलेले साहिल त्यांना साथ देते अथर्व. बघूया आणि सुंदर असं चेंडू पाहूया आणि क्षेत्ररक्षक करतात ते अजय घडशी.
संघासाठी 2 षटकांच्या नंतर संघाची धावसंख्या आहे ती 21. संघासाठी तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक. सुंदर असा मारला चेंडू, व्हाईट बॉल, खराब चेंडू अजय गडसे यांच्या बॉलिंग मधून पुन्हा एकदा साहिल बुदार आणि सुंदर असा मारला शॉट. 1+2. अंपायर रन, 1 रन डिक्लेअर स्वरूपात 1 रन. सुंदर असं बॅटिंग पाहायला मिळते ती बबल्याकडून आणि आपल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन आले अजय. त्यांना काहीच मार्गदर्शन करण्यात थोडं बहुत प्रोत्साहन देताना संघाचे कॅप्टन अजय, अनिकेत, विनय 25 जाईल. एक मोजला होता. बरोबर 26 पुन्हा एक टर्न सुरू होते आणि सुंदर असा मारलेला फटका पोया किती रन जातो 2 रन. वडापोलने धमाल केला नाही घरात नेटो अजय गडसे आणि विकेट जाते ती साहिल यांची. मोठा असा फटका बसतोय तो ओझरवाडी आणि त्यांची जागा घ्यायला ते डावखोरे फलंदाज संदीप. कैसा कानमंत्र घेऊन येताना डावखोरे फलंदाज संदीप गडशी. बघूया आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देत होते. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत होते अजय गडशी. मारा करतील संदीप गडशी यांना. बघूया डॉट बॉल काढला तो पुन्हा एकदा मॅच बसवत होते अजय गडशी. मारा करतील संदीप गडशी यांना. सुंदर सर्व पाहूया किती रन होते आणि फील्ड होते बॉल. लास्ट बॉल शेवटचा षटकातील शेवटचा बॉल. बघूया किती संघाचे धावांचा योगदान देते संदीप गडसे आणि सुंदर असा मारला चेंडू आणि धाव जिंकत असते. दरम्यान दोन्ही प्लेयर बाद. 3 ओव्हरच्या षटकानंतर संघाची धावसंख्या होती 28. घाटकोपरला जा डायरेक्ट परत. ओझरवाडी किंग हे संघास दिलेले टार्गेट. मी व्हिडिओ दाखवली आवाज आला ना 18 बॉल मध्ये 29. जाणार कधी पप्पाला घेऊन जाता मुंबई येडा चालाय तिकडे मुहाव घ्यायचे. तुम्ही बोत पाठवू का लगेच तुम्ही बोत नाही. 2 बॅटर उद्या त्याला झोप म्हणा आता मुन्नाला. पॉवर हिटर खरंच पॉवर हिटर आहे संघातून जे बॅट्समन आहेत ते पॉवर हिटरच आहेत. विनय लाईन संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिलं षटक साहिल बुदार. बघूया मारा करायचं विनय लाईन डावकरा फक्त विनय लाईन काय करतो बघूया आणि सुंदर असा चेंडू आणि मिसफील्ड होते किरण यांच्याकडून आणि धाव संख्या बरोबर किती 1 धाव. 1 बॉल 1 धाव. अंपायर डिसिजन नो बॉल. बॅग भराय घ्या पाहिजे. बिन 0 बॉल 2 रन. बॅग भरा पुन्हा एकदा दुपारी. सुंदर असं बॉलिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतं ते साहिल बुदार यांच्याकडून आणि सुंदर असं विनय आणि पुन्हा सुंदर असा मारला चेंडू आणि छान असं फिल्डिंग क्षेत्ररक्षक होते अथर्व यांच्याकडून. पुन्हा एकदा साहिल बुदार मारा करतील ते अजय गडसे यांना. बघूया
सुंदर असा मारला चेंडू तीन डबे आणि मिसफील्डच्या नादा एक रन चोरटी धावण्यात यशस्वी होतात ते अजय घडसी आणि विनय लाहीन. दरम्यान सामन्याला सुरुवात पुन्हा सुरुवात साहिल बुदर मारा करते विनय लाहीन यांना पाहूया आणि डॉट वाईट खराब चेंडू 5 पुन्हा एकदा बावल्या सुंदर असा पाहूया फील्ड होते आणि 4 रन विनय लाहीन यांच्या बॅट मधून सुंदर असा चौकार 9 रन. सुंदर असं बॅटिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतं पण त्यापेक्षा जास्त असं फिल्डिंगचं कौशल्य पाहायला मिळतं ते प्रतीक आणि साहिल यांच्यात. पुन्हा एकदा साहिल मारा करते ते विनय लाहीन यांना आणि सुंदर असा मारला डॉट बॉल 1D एक डिक्लेअर स्वरूपात एक धाव. मला वाटतं पहिल्या षटकातील शेवटचं पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या होते ती 10 बिनबाद 10. पुन्हा एकदा संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सुची मारा करून अजय घडसी यांना क्षेत्ररक्षण सजवताना साहिल पुन्हा एकदा सुचित राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करते ते अजय घडसी यांना बघूया आणि सुंदर स्वतः चेंडू बघूया फील्ड होते का नॉट आउट. अंपायर डिसिजन नॉट आउट. बरं सामन्याला सुरुवात पुन्हा एकदा एक सेकंड सुचित थांबा मॅच थांबा. आमच्या अंपायर मध्ये चर्चा होताना प्रेमचा अंपायर पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होते साहिल सुचित मारा करते ते अजय घडसी यांना पाहूया सुंदर स्वतः एक सुंदर असं बॅटिंग पाहायला मिळते ती एजे कडून आणि आपल्या संघासाठी जबरदस्त योगदान देत आहेत ते पाहूया. पुढील चेंडू घेऊन येतात ते सुचित बुदर मारा करते ते अजय घडसी यांना सुंदर असं मिसफील्ड होत ते काहीच मिसकम्युनिकेशन होत आहे प्लेअर मधून त्यामुळं चोरटीला यशस्वी होत ते विनय लाहीन आणि अजय घडसी. ओझरवाडी प्रीमियर लीगचे पहिले वर्ष सुंदर असा माहोल तयार झाला आजच्या या सामन्यामधून. खरंच काहीतरी खूप अशा गोष्टी याच्यातून शिकायला मिळतात खूप अशा गोष्टी पाहायला मिळतात. आतापर्यंत झालेल्या सामन्यातून सुंदर असे बॅटिंग लाईन पाहायला मिळते सुंदर असे फिल्डिंग लाईन पाहायला मिळाले आणि चालू मॅच दरम्यान सुचित बुदर मारा करते ते विनय लाहीन यांना सुंदर असा पटकरला सुंदर अशी फील्ड होते. डिसिजन अंपायर डिसिजन नो बॉल. कोण रे 16 सुचित बुदर आणि सुंदर असा मारला चेंडू मिसफील्ड होते ती किरण यांच्याकडून डिक्लेअर स्वरूपात एक धाव. एक मित्र त्याला आपल्या दमदार बॅटिंग ओळखली जाणारा विनय लाहीन बघूया सुचित बुदर यांना कशा सुंदर असं बॅटिंगचं प्रदर्शन करताना चकवलेला चेंडू आणि व्हाईट बॉल सुचित बुदर यांना काहीसा कळला नाही. त्यानंतर पुन्हा एकदा विनयने बस मारलेला बॉल सुंदर असं फिल्डिंग पाहायला मिळते ती अथर्व याच्याकडून आणि डिक्लेअर स्वरूपात 2 धावा. धावसंख्या होते ती 20. पुन्हा एकदा सुंदर असा मारला मोठ्या प्रयत्न करून बॉल थांबवता मिळाला आणि अजय घडसेच्या बॅट मधून चौकार निघालाय. विनय लाहीनच्या बॅट मधून पुन्हा एकदा चौकार. धावसंख्या होते ती 24. लॉस ऑफ विदाउट विकेट. पुन्हा एकदा विनय अजय घडसी मारा करतात ते अथर्व वैयक्तिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन डिक्लेअर स्वरूपात एक धाव. अथर्व वैयक्तिक कोट्यातील तिसरा आणि संघासाठी तिसऱ्याने वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन जाते अथर्व
पहिला बॉल एक धाव. अथर्व माराकरचे अजय घरशियाला दरम्यान सामन्याला सुरुवात होते. अथर्व घरशी माराकरचे अजय घरशियाला सुंदर सजावला चेंडू आणि दोन धावा. सुंदर असं बॅटिंग यायला पाहायला मिळतो. अजय घरशी यांच्याकडून संघासाठी खूप योगदान देतात ते आपल्या बॅटिंग मधून. विनय लाहीम अजय घरशी आणि खूप खराब चेंडू टाकलाय तो अथर्व. काही दडपणाला दिसतंय बॉलरवर. पुन्हा एकदा अथर्व आणि सुंदर सजावला चेंडू. बघूया किती रन जातोय. 2 रन. डिक्लेअर स्वरूपात 2 धावा. मॅच जिंकलेला आहे. विनय लाहीम यांचं अभिनंदन. विनय अजय यांचं अभिनंदन. आमच्या स्कोररला जरासा कन्फ्युजन झाल्यामुळं क्षमा असावी. पुन्हा एकदा